खूप सारी चांगली गोलंदाजी सर, अचूकता, भेदकता आणि आक्रमकता तिन्ही गोष्टी तुमच्याकडे पाहायला मिळाल्या, सोबत अनुभव. सेमीफायनल क्रमांक 1 मगाशीच म्हणाले लग्नापूर्वीची हळद. हा तो सामना, जो सामना घेऊन जाईल तोच दरवाजा उघडेल तुमच्यासाठी, जो दरवाजा तुम्हाला मेगा फायनल कडे घेऊन जाणारा असणार आहे. पहिला चेंडू, अख्खो टप्प्याचा चेंडू फुल करण्याचा इरादा होता. बॅटर इथं मात्र एक मॅन ऑफ द मॅच घेऊन खेळतोय अनिल. आज अनिलला कुठेतरी थांबवलं. दोन्ही संघ सकाळपासून थोडेसे खूप आराम करून मैदानात उतरले आणि कधी कधी बघायला गेलं बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं जे सकाळच्या सत्रामध्ये खेळणाऱ्या टीम असतात संध्याकाळी अडखळतात, कारण आराम करतात ना दुपारी, तो त्यांना आराम हराम होतो. परंतु संध्याकाळी ज्या टीम एंटर होतात शेवटच्या क्षणी मैदानावरती येतात ते जिंकून द्यायला बऱ्याच वेळा पाहिलं. मात्र इथे तसा होताना दिसत नाहीये. इथे बॅटर सचिनने घणाघात चढवलाय, षटकार ठोकलाय. ठोकलाय तर फक्त ठोकलाय नाहीये तर बॉडी लाईनच्या बाहेर सुद्धा पाठवलाय. गोलंदाजाला सांगावं लागेल तू ठोकलायस ठीक आहे, परंतु येणाऱ्या चेंडूवरती मी तुला रोखेन. अजित वर्सेस सचिन, मॅच ऐकला अनिल. जांभूर काळंबा स्पोर्ट्स जांभूर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अंबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उखळून टाकले संपूर्ण संघाची स्वप्न. मगाशीच कर्णधाराने सांगितलं आतापर्यंत आम्ही याच मैदानावरती 3 ट्रॉफ्या मारल्या, अजूनही एका ट्रॉफीकडे आज आगेकूच करतोय. दरम्यान चेंडू हवेत होता, बराच वेळ होता, क्षेत्ररक्षक बघितलं तर 5 तिकडे आहेत, परंतु काम जे करायचं होतं एकाडली केलं नाहीये. झेल झाला असता, झेल व्हायला पाहिजे होता, परंतु ठीक आहे, जर तर झाला तर नाहीये. जीवनदान सचिनला मिळालं. सध्याच्या घडीला आपण पाहतो या सत्रामध्ये जगामध्ये रक्तदान, नेत्रदान, अवयवदान सगळं काही होतं, परंतु जीवनदान मिळत नाही कोणाला. ते मिळालं, फायदा घ्यावा लागेल सचिन. संघासाठी केवळ 2 षटकांच्या सामन्यामध्ये धावांचा पाऊल सुद्धा करावा लागेल, कारण याचं कारण एकच आहे, समोरच्या टीम मध्ये बलाढ्य भरत आहे, बलाढ्य अमित आहे, बलाढ्य सुरेश पाटील आहे, अशी अनेक नावं आहेत ते संपूर्ण 11 जण खेळण्यासाठी उतरले. कारण आमच्या फक्त आठवणीत कानावर राहतात, कारण ते सलामीसाठी येणारे पुढच्या जे खेळाडू आहेत ते लक्षात राहतात. बाकीचे मागच्या लेवलचे जे खाली खेळणारे खेळाडू आहेत मिडल ऑर्डरला, ते खेळाडू सहसा बॅटिंगला येत नाहीत, गोलंदाजीला येत नाहीत, त्यामुळे त्यांची नावं थोडीशी लक्षात राहत नाहीत. परंतु तो प्रत्येक खेळाडू तेवढाच इथे मात्र गरजेचं आहे त्या संघासाठी, त्या गावासाठी जो मैदानामध्ये उतरलाय. कारण 11 नसतील उतरले तर किती चांगला खेळाडू खेळणारा का असे ना तो घरात बसू शकतो, कारण त्याला संघ खेळायला भेटणार नाहीये. म्हणून संघाचं किती महत्व आहे, सांघिकता किती महत्व आहे, एकता किती महत्व आहे इथे दाखवून देताना अनिल आपल्याला दिसतोय. अनिलने तो षटकार ठोकला, मिडविकेटच्या बाउंड्रीवर डोक्यावरून चेंडू जातो सीमा पार, येतोय इथे षटकार. धावा झाला. नंतरचा सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत, शिराळे वर्सेस विले. दरम्यान इथे मात्र झेल बाद होतोय, विकेटचा पतन अनिल तंबूच्या दिशेने परतणार आहे.
कमबॅक केलाय गोलंदाज अजितने शेवटच्या चेंडूवरती मोलाचा मौल्यवान त्या वीराला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. निराश पावलाने अनिल तंबीच्या दिशेने परंतु ठीक है, कोई बात नहीं अनिल, हर बार 6 तेरी बैट से नहीं निकलेगा, ये क्रिकेट है, यहाँ पे दूसरे बल्लेबाज को भी मौका मिलना जरूरी है. बाद होणं, धावा कधी न होणं, शून्यावरती बाद होणं, सेंचुरी करून बाद होणं, 50 धावा बाद होणं, क्रिकेटचा हा पार्ट ऑफ द क्रिकेटचा गेम आहे. गेम मध्ये होतं. तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये थोडी ना तुम्ही एकटेच खेळून जाणार आहात, परंतु कन्सिस्टन्सी, जे खेळाडू कन्सिस्टन्सी राखतात ते या पटलावरती आपलं छाप सोडून जातात. नवीन फलंदाज संकेत आड़े हाथों लेना चाहता था, पहली गेंद को यहाँ पे मिड विकेट के एक दिशा में खेलना चाहता था, लेकिन गेंद कहीं और यहाँ पे खेलना कहीं और चाहता था. अब तुमच्या बाहेर असणारा चेंडू शिवा सर बाहेर आहे, 6-7 स्टंप वरती असणारा चेंडूला कसा काय तुम्ही लेग स्टंपच्या बाहेर मारणार आहात? हाऊ कॅन डू इट? त्या चेंडूला जर तुम्ही कव्हरच्या वरून किंवा मिड ऑफ लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारण्याची पावर ठेवणं गरजेचं आहे. इथे मात्र फिर से वही हल्ला करना चाहता था यहाँ पे संकेत तो दे रहा है, वो संकेत दे रहा है मुझे किस दिशा में खेलना है, लेकिन गेंदबाज चतुर है यहाँ पे, उसको उस एक तरह की गेंदबाजी नहीं हो रही है, उस दिशा में नहीं हो रही है. थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी को रखा है. और फील्ड भी देखेंगे तो एक शॉर्ट हेडमैन है, यहाँ पे एक पॉइंट देखने को मिल रहा है. और इस खुले क्षेत्र को आप इसका इस्तेमाल करो ना, ऑफ स्टंप के बाहर की गेंद को आप पॉइंट के ऊपर से मारेंगे तो यहाँ पे 4 मिल सकते हैं. फिर से वही ये गेंद मैंने देखा नहीं, आपके तरफ मैं देख रहा था, बीच में एक गेंद चली गई. इस गेंद पे भी वही देखने को मिला. आड़े हाथे लेना चाहते हैं, अरे मिड विकेट, लेग साइड, फाइन लेग, यही क्षेत्र है क्या? यहाँ पे अंपायर को जोरदार करारा प्रहार लगा, गेंद थोड़ी लगी है, लेकिन उनकी नजर गेंद के ऊपर थी, इसके लिए थोड़ा बच गए. फटका आज जोरदार होता क्रिकेटच्या हा क्षेत्रामध्ये. अशा प्रकारचा सर एक फटका सचिन रमेश तेंडुलकर सरांचा मी त्यावेळी लाईव्ह तो सामना पाहत होतो टीव्ही वरती. अक्षरशः पंचांच्या कानाकडनं असा काही ढोलीसारखा चेंडू गेला ना, अंपायर मैदानामध्ये पडले, परंतु चेंडू तो सीमापर षटकार गेला. अशा प्रकारचा क्लासिकल षटकार अजूनपर्यंत कोणी मारला नाही. एवढं फ्लॅट 6 पंचांच्या कानाच्या बाजूने. काय पॉवर असेल, काय जनरेशन ती जनरेट केलेली ताकद असेल, काय तो टायमिंग असेल आणि ते परफेक्शन असेल. एक धाव, संघाची धावसंख्येचा विचार केला, धावा झाला 21 आणि 21 म्हटलं की गणपती बाप्पांना आपण ते वाहतो ते 21 मोदकांचा नैवेद्य. 21 हा आकडा आला की नक्कीच पेनचा गणपती बाप्पा आणि पेनचे आमचे सुहास नाते सर आजच्या स्पर्धेला लाभले. खऱ्या अर्थाने मी इथे यांना अगोदर मात्र सर मला सांगितलं गेलं की कोणतरी पाटील आहे त्या स्पर्धेला आज दुसरे समालोचक, परंतु ते आले नाही, ते तुम्हाला पाठवलं. योगायोग चांगला आहे, चांगले सहसाथीदार तुम्ही आज लाभलात. अनुभव तुमच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. आणि अशा प्रकारे बघायला गेलं धावसंख्या 21 धावा, विजयासाठी 22 धावांचा लक्ष असणाऱ्या अर्थातच जांभूरच्या या संपूर्ण टीमसाठी. काळंबा देवी स्पोर्ट्स जांभूर यांच्या माध्यमातून ह्याच मैदानावरती 7 डिसेंबरला काळंबा चषक आपण पाहिला. तिथे मात्र ही संघ फायनलिस्ट होते आणि त्याच वेळच्या 2 टीम होत्या. तिथे दुसरी टीम आज आली नाहीये. तिकडे संजय नावाचा एक जबरदस्त बहारदार खेळाडू होता. टॉससाठी मोरिया 11 सिराळे वर्सेस पावनाई स्पोर्ट्स बिगडे. वेळे संघाचा योगेश पाटील आले, शिराळे संघाचा कर्णधार हर्षद. या लवकर या, नाणेफेक करून घ्या. 22 धावांचं लक्ष ठेवलं. 22 धावांचं लक्ष 12 चेंडूमध्ये इथे मात्र गठीत झालं. आकडा आला
2 षटकांचा हा सेमीफायनलचा सामना असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटलं सूर्य अजूनही खूप काही आपल्याला प्रकाश देतो तर आपण नक्कीच फायनलचा सामना 3 किंवा 4 षटकांचा नक्कीच खेळू आणि गरज आहे आज खऱ्या अर्थाने सुवासर बघायला गेला नाही की स्पर्धा खरंच चांगल्या प्रकारे कव्हर झाली आहे सुरुवातीला 4 षटक त्यानंतर 3 षटक आणि त्यानंतर फक्त सेमीफायनल 2 ओव्हरचा आपण खेळतोय परंतु अजून टाइम आहे फायनल मोठ्या सामन्यांची खेळू आयोजन खूप छान आहे आयोजन खूप बहारदार आहे पर्व पहिलं जरी असलं ना तरी अनुभव स्वतःच्या गाठीशी बांधून उतरलेले सर्व सिलेदार आहेत आतापर्यंत त्यांनी संपूर्ण बऱ्याच टुर्नामेंट मध्ये तिकडे खेळले अनुभव घेतला स्पर्धा कशा असतात हे पाहिलं आणि त्यानंतर उतरले मैदानामध्ये आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये अर्थात जय भवानी क्रिकेट स्पोर्ट्स तळेकरवाडी त्या संपूर्ण सेवेदलांचा आज इथे आपल्याला अभिनंदन करावंच लागेल कौतुक करावंच लागेल त्यांच्या अथक प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरेश पाटील आणि भरत कांबळे 2 सामन्यांचा सामना होईल भरत कांबळे आपण पाहिला हा मुख्याचा सामना आहे महत्वाचा सामना आहे अटीतटीचा सामना आहे परंतु धावा फक्त 12 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण आहे एवढं मोठं नाहीये परंतु गोलंदाजीवरती राहुल नावाचं इथे मात्र वादळ समोर आहे त्याला थांबवावं लागेल उखळे गावचा हा सुपरस्टार गोलंदाज स्क्रीनवरती आपण पाहतोय बराच सज्ज होतोय पंचांच्याकडनं गाड घेतलाय यष्टीरक्षक क्लोज आहे धावसंख्या त्यालाही माहितीये कमी आहे त्यामुळे जखडून ठेवावं लागेल पहली गेंद टॉप करना चाहते थे पॉइंट रीजन में लेकिन नहीं हा उखळूचा संघ आज मात्र प्रभावित करतोय अंबाई देवी अंबाईवाडीचा हा संघ खऱ्या अर्थाने प्रभावित करतोय मगाशी त्याने सांगितलं आम्ही बऱ्याच टुर्नामेंट मध्ये फायनल खेळलोय सेमीफायनल खेळलोय अनुभव भरवच आहे आमच्याकडे प्रत्येक संघातील खेळाडूच्या त्या प्रदर्शनाला दिसतंय सुद्धा कट करण्याचा प्रयत्न चेंडूने एज घेतलाय आणि इथे मात्र डान्सिंग झाला चेंडू सीमा पार इट इज लक ऑफ द गेम नशिबाने मिळाला हा चौकार कधी कधी म्हणतात ना दिवस जर तुमचा असेल तर अशा गोष्टी मैदानात घडतात इथे मात्र सेन्स ऑफ गेम दाखवावा लागला पाहिजे होता थर्डमॅनच्या त्या क्षेत्ररक्षकाला शॉर्ट थर्डमॅनच्या टेनिसचा चेंडू बॅटची एज घेतल्यानंतर नक्कीच लँडिंग झाल्यानंतर कट होतो दिशा बदलतोच 4 धावा पाहायला मिळाला आउटफील्ड तेज होतं पुन्हा एकदा चाललाय गोलंदाज राहुल इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट होतो का नाही मोठ्या संघांची ही खासियत ऐहित असते ना इथे चान्स घेतात प्रत्येक त्या संधीचा चान्स ते शोधत असतात कुठे आम्हाला विकेट मिळतोय इथे पहा बॉल हातात आला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला लागला नाही ठीक आहे जर लागला असता सुरेश अडचणीत असते थोडासा बदल केला इथे मात्र जांभूरकरांनी आज अमित आणि भरतच्या जोडीला तोडलं अमितला मागे ठेवलंय रणनीती असणार आहे कारण गरजेचं आहे ना ठीक है मात्र बड़ा हिट लगाना चाहते थे फिर से एक बार सुरेश लेग स्टंप के बाहर से जाने वाली गेंद को कीपर ने तो दस्तानों में पकड़ा लेकिन अवान्तर रन यहाँ पे मिलेगा एक एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ा 6 धावा झाल्यात 22 धावांचा पाठलाग चालू असताना नशिबाने मिळालेला भरतला तो चौकार सुद्धा आपण पाहिलाय 4 दिवसीय क्रिकेटच्या मैदानामध्ये जोपर्यंत जेव्हा तुमचा दिवस असतो त्यावेळी तुम्हाला विजयश्री कशी येते इथे मात्र फटका चांगलाय सुरेशच्या बॅटमधून निघालेला इथे पाईन लेगच्या दिशेने 4 धावा परंतु सुरेशकडनं पाहावा लागेल मगाच्या सामन्यामध्ये तो कव्हर ड्राईव्ह पाहिला अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पाहिला त्यानंतर विकेटचं पतन झालं होतं इथेही चौकार आलाय सुरेशच्या बॅटमधून 4 धावणे संघाची धावसंख्या 10 षटक क्रमांक पहिला राहुलच्या माध्यमातून पाहतोय अजूनही 12 धावांची गरज आहे स्लोअर वन पिक केला नाहीये फसले तिथे सुरेश हाथ से गेंद पड़नी चाहिए जब हाथ से डिलीवर होती है ना गेंद तब तक आपका ध्यान तब तक आपकी नजर इस गेंद तक होनी जरूरी होती है एज अ बैटर फसवा चेंडू उंगलियों के सहारे घुमाना और जैसे बोलते ना वही यहाँ पे करता हुआ राहुल फिर एक बार तेज तर्रार
डाक चेंडूची सांगता होते. धावसंख्या 10. षटक संपतंय, शेवटचं षटक बाकी आहे. 12 धावांची गरज है. 6 में 12 देखने जाए तो 2 बड़े हिट, लेकिन इतना आसान तो नहीं है ना. पाहूया तो निर्णायक षटक उखळू धावाच्या वतीनं कोण घेऊन येत आहे. हे षटक असं असणार आहे, दोन्ही संघांचं अस्तित्व या स्पर्धेमधील सांगणारं षटक असणार आहे. कोण तो संघ पहिला दाखल होईल त्या मेगा फिनाले मध्ये, त्या बॉसच्या चेअरवरती जाऊन कोणता संघ पहिला बसणार हे ठरवणारे हे 6 चेंडू आहेत. घेऊन येतोय सचिन, समोर भारत. अकुंडापाचा चेंडू कट करना चाहते थे, लेकिन कहीं पे निगाहे कहीं पे गेंद जा रही थी, इसको खेलना कहीं और चाहते थे. डॉट बॉल. 5 चेंडू 12 धावांची गरज. स्वतःच्या मनगटावरती आत्मविश्वास दाखवावा लागेल. पुन्हा एकदा झुक के खेलाय, घूम के खेलाय, बेदनादन खेलाय. गेंद 4 रन के लिए जा रही है बॉडी लाइन के बाहर. मौका था, ठोका है चौका. डीजे त्याला रिप्ले बघूया. रिप्लेच्या माध्यमातून सर सांगतात की हाही एक नशिबाचा चौकार आलाय, कारण ज्या अर्थी चेंडूला खाली बसून मारण्याचा प्रयत्न केला, अगदी शेवटच्या टोकाला बॉल लागला आणि त्यानंतर त्या फायनल रिझल्ट मध्ये चौकार पाहिला. फिर एक बार हाथों में गेंद खेलाय, खतरा संभव है और सुरेश बाद है. इथे मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची अजूनही गरज आहे. कुछ भी हो सकता है. समोरचा बलाढ्य संघ आहे. दोन्ही मातबर संघांमध्ये चाललेलं युद्ध आहे. रणांगणाने थेट घेतलाय. कौन ये प्रेशर में बहेगा, कौन ये प्रेशर में मैदान के बीच में शांत रह के अपनी नौका को किनारे पे लाएगा. देखना होगा, देखना जरूर होगा. आने वाले 3 गेंदें यहाँ पे डिसाइड करेगी हु इज द विनर, हु इज द फर्स्ट फाइनलिस्ट ऑफ द जय अंबानी जय भवानी चषक. क्या बात है. अंबानीचं नाव योगायोगाने आलं, परंतु मित्रांनो जरी अंबानी असले, जरी कोणी असले, जरी काही असले, तुम्ही असलो, आम्ही असलो, देवाने सर्वांना 24 तास सेम दिलेत. वापर कसा करायला तुमच्या हातात आहे. फटका मोठा आहे, फटका हवेत आहे, फसलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक छोटा गोलंदाज आहे, पाहावं लागेल झेल येतोय का. आलाय झेल टिपलाय, सेलिब्रेशन झालंय. इथे मात्र मोठा मासा गळायला लागलाय, बऱ्याच डगआउट मध्ये यायला निघालाय. अमित मात्र तिकडे उभा नॉन स्ट्राइकला आहे. उर्वरित 2 चेंडू शेष, 8 रनों की जरूरत. 2 मुकाबला बराबर. लेकिन यहाँ पे मैच को दबाते हुए शांत रह के सर पे बर्फ रख के कौन इस प्रेशर को झेलेगा, वही आगे टीम बढ़ेगी. प्रेशर मध्ये बराच वेळा कित्येक जणांना आपण पाहिलं, कोई बिखरताय तो कोई निखरताय. यहाँ पे बैटर्स संकेत लैंड हो चुका है. 2 गेंदों का खेल शेष. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅट्समॅन इनारस घेऊन चालला फायनल डोक्या दिशेने. एका धावेसाठी निघाले, दुसऱ्या वेळेसही पूर्ण होईल, नक्कीच पूर्ण होईल. 2 धावा पूर्ण होतात. संकेतच्या बॅटमधून फटका आपण पाहिला, 2 धावांसाठी होता. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 6 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना आहे. अशा प्रकारच्या सामन्याने सुवास सर त्या स्पर्धा किती यशस्वी असतात ना, हे दिसण्याचं खऱ्या अर्थाने चित्र अशा प्रकारचे सामने दाखवून जातात. 3
तुमची बक्षिसं केवढी असू दे काही असू दे, परंतु मैदानामध्ये होणारे सामने जोपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत नाहीत, ठरावत नाहीत, तोपर्यंत त्या स्पर्धेचं यश एवढं वाढत नाही. इथे मात्र गेले 3 सामने आपण पाहतोय शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेत. हा शेवटचा चेंडू घेऊन होतोय गोलंदाज सचिन, सामोरा संकेत, 1 में 6. काय तो विजयी फटका येईल, फटका येईल का, येईल का? मी विचार केलाय परंतु नाही आलाय. इथे मात्र झेल सुद्धा सुटला आणि विजय सुद्धा इथे मात्र सुटलाय जांभूरकरांच्या हातून. चांगले प्रयत्न झाले, दोन्ही संघाकडनं बहारदार खेळ झाला, तोडीला तोड इथे पाहायला मिळाली, प्रश्नांचं उत्तर दोघांकडनं मिळाली. मात्र शेवटचा प्रश्न होता 1 चेंडू 6 धावांचा, तो मात्र सोडवलाय उखळकरांनी.